माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।
श्री रामप्रभू कीर्तनकार, प्रवचनकार, पौरोहित्य करणारे कुणी आले असतील तर ते सर्व जमलेले भाविक श्रोते आणि दोन्ही साथीदार या सर्वांना नम्रपणे वंदन करतो आणि या वर्षीच्या उत्सवातल्या या पहिल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. पहिल्यांदाच आलो कीर्तन मुद्दाम लवकर आलो आणि आल्यानंतर खरं सांगायचं तर बरं वाटतं. एकंदर मंदिर बघितलं, समोरची मूर्ती बघितली आणि चित्त प्रसन्न झालं. आणि आजच्या पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेला अभंग घेतलाय करू प्रथम नमन वंदू देव गजानन. कदाचित काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की बुवा समोर प्रसन्न राममूर्ती आहे असं म्हणाला, पण मग अभंग घेतला करू प्रथम नमन वंदू देव गजानन का? उत्तर देतो आणि मग पुढे जातो. आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या पुराणामध्ये कुठेही काढून बघा, कधी पहिलं कर्म करायचं असतं कुठेही जाऊ तेव्हा प्रथम मंगलमूर्तीला वंदन करायचं असतं. शास्त्रात किंवा पुराणात कुठेही जाऊन काढून बघा की पहिलं वंदन किंवा पहिलं स्मरण किंवा पहिलं पूजन हे मंगलमूर्तींचंच करायचं असतं. हे एक कारण झालं. दुसरं कारण असं की या आळे गावातल्या उत्सवाचा इतिहास एकंदर मलाही माहिती आहे, कारण मी जवळच आहे, मी लांबचा नाही. तर या आळे गावामध्ये रामनवमीचा हा जो उत्सव होतो ना, याचं एक महत्त्व तुम्हाला सांगून ठेवतो, म्हणजे तुमचं महत्त्व तुम्हाला पटवून देईल. तुम्ही किती महत्त्वाचं काम करताय ते. सलग 10 कीर्तन तुम्ही इथे करता आणि आता तालुक्यातली मंदिरं शोधून बघा, 5 मिळणार नाहीत तुम्हाला की जिथे 10 कीर्तन सलग होतात. इतक्या वर्ष इतकी परंपरा पाळणारे लोक इथे आहेत, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा म्हणतो. आणि अशी परंपरा पाळणारे लोक जिथे आहेत तिथे शास्त्राप्रमाणे सगळं करावं. आणि कीर्तन इथे अनेक कीर्तनकार येऊन गेले असतील. काही कीर्तन ही विद्या असं म्हटलं असेल, काही कीर्तन ही कला असं म्हटलं असेल. विद्या किंवा कला काही चालेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्तन हे शास्त्र आहे. आणि कीर्तन शास्त्रामध्ये असं सांगितलंय की जर एखाद्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा कीर्तनाला जाल तर तिथे कीर्तन मंगलाचरणाचं करा. आता मंगलाचरणाचं कीर्तन म्हणजे काय वेगळं असतं का? तर अजिबात नाही. कीर्तन कीर्तनासारखंच असेल, फक्त त्याचा फरक असा असतो. आज या आळेगावाच्या वेशीमध्ये हद्दीमध्ये मी पहिल्यांदाच कीर्तन सेवा करतो, मग ती मंगलाचरणाची करावी. म्हणजे अभंग आणि कथा ही मंगलमूर्तींचीच असावी. कारण शास्त्रामध्ये पुराणामध्ये कुठच्याही गोष्टीमध्ये प्रथम पदाचा मान जो आहे तो मंगलमूर्तीला आहे. आणि म्हणून आजचा अभंग निवडताना असाच निवडलाय करू प्रथम नमन वंदू देव गजानन. आता हा अभंग सगळ्यांना माहिती असेल किंवा अर्थाच्या दृष्टीने अतिशय साधा सोपा आणि सरळ आहे. पण अगदी खरं सांगू का, या दुनियेमध्ये हल्ली साधं सोपं आहे ना, ते जास्त अवघड झालंय. अर्थाच्या दृष्टीने अभंग जरी साधा सोपा असला तरी तो जास्त महत्त्वाचा आहे मला शिकवा. आणि साधं सोपं कठीण झालंय की माझं वाक्य पटत नसेल, एक साधी गोष्ट तुम्ही बघा. नंतर घरी गेल्यावर की 10 मिनिटं काहीही न करता बसायचं, किती साधं आहे. पण घरी जाऊन करून बघा, कुठे हात चालतोय, कुठे पाय चालतोय, कुठे नाक कसं करतोय, कुठे डोळे किती करतोय. म्हणजे काही न करता 10 मिनिटं बसणं हे खरं तर दिसायला साधं आहे, पण जमतं का? नाही. पण साधन सोपं जास्त कठीण होत चाललंय. अभंग जरी साधा असला तरी त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे. कारण अर्थामध्ये पहिल्या ओळीत काय सांगितलंय? करू प्रथम नमन वंदू देव गजानन. कुणाचा अभंग आहे? तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. शेवटच्या काळामध्ये सांगितलंय तुका म्हणे. मग आता तुकाराम महाराजांचा विचार करून बघा, अगदी वंशपरंपरा
त्यांच्या आई वडिलांपासून विचार केला तर तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त आहेत. परंपरेने विठ्ठल भक्त त्यांच्या घरामध्ये आहे. मग अशा विठ्ठल भक्त असणाऱ्या तुकाराम महाराजांनी देखील सांगताना काय सांगितलं? करू प्रथम नमन बंधू देव गजानन. वास्तविक जर विठ्ठल भक्त आहे तर त्यांनी प्रथम वंदन विठ्ठलाला करा असं सांगितलं पाहिजे होतं. पण त्यांनी तसं सांगितलं नाही. आणि लक्षात ठेवा, सर्व संतांना शास्त्र पुराण सगळं माहिती होतं आणि आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळत होतं, एवढं लक्षात ठेवून ठेवलं. त्यांनी नंतर त्यांनी पुढे एका ठिकाणी सांगून ठेवलं तुकाराम महाराजांनी, तू का म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या नव्हे. त्यांनी नंतर सांगितलं हे सगळं तुमचं आमचं आहे, वेगवेगळे तुमचं आमचं आहे. म्हणून तुकाराम महाराज जरी विठ्ठल भक्त असले तरी त्यांनी अभंगामध्ये काय सांगितलं? करू प्रथम नमन बंधू देव गजानन. आणि संतांचं सांगणं पाळावं म्हणून आज देखील पहिल्या दिवशी तोच अभंग घेतला. आता अभंग थोडा बघूया वेळेची मर्यादा बघून. आता समोर राममूर्ती आहे. अभंग करते तुकाराम महाराज विठ्ठल भक्त आहे, पण त्यांनी सांगताना सांगितलं गजाननाला प्रथम वंदन. असं का? तर याचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण सगळे रूपाकडे बघतो. माझ्या समोर आता कोण आहे? तो श्री राम प्रभू आहे, धनुष्यधारी राम प्रभू आहे. विठ्ठलाकडे बघितलं तर कडेवाला घेतलेला विठ्ठल उभा आहे. हनुमंताकडे बघितलं गदा घेतलेले. आपण कुठे गेल्यानंतर त्या रूपाकडे बघतो, पण संत मात्र रूपाकडे बघत नव्हते, ते आपल्या स्वरूपाकडे बघत होते. एकच उदाहरण देतो आणि पुढे जातो. थोर असे आपण रामदास स्वामी असं म्हणतो. रामदास स्वामी पहिल्यांदा विठ्ठलाच्या दर्शनाला गेले, ती कथा सांगत बसत नाही. पण समोर विठ्ठल असताना सुद्धा त्यांच्या तोंडातून काय शब्द आले? येथे काहो उभे श्रीराम. समोर काय होतं? विठ्ठल मूर्ती होती. आणि समर्थ रामदास स्वामी काय म्हणाले? येथे काहो उभे श्रीराम. म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये देखील वेगळं रूप आहे. कुठेही जा तर मूळ रूप काय आहे त्याच्याकडे गेलं पाहिजे, तर स्वरूपाकडे गेलं पाहिजे. मग जरी मूर्ती प्रत्येक देवळाची वेगळी असली, कुठे राम असला, कुठे हनुमान असला, कुठे कृष्ण असला, कुठे दत्त असला, तरी हे मूळ सगळं कुठे पोहोचतं? तर मंगलमूर्तीकडे पोहोचतं. कारण या सगळ्याचा मूलाधार कोण आहे? तर मंगलमूर्ती आहे. अथर्व शीर्षामध्ये सांगितलंय तो मूलाधारच पोहोचले. पण आपण रूपामध्ये अडकतो. आता या व्यवहारात बघा, तुम्ही आम्ही लग्न करतो, व्यवहारात पटवून देतो, तुम्ही आम्ही लग्न करतो. लग्न करताना आपण काय करतो? आपल्याकडे प्रथा आहे बघा, मुलगा मुलीला दाखवण्याचा प्रोग्राम, म्हणजे बघण्याचा प्रोग्राम होतो. मुलांनी मुलीला किंवा मुलींनी मुलाला. म्हणजेच काय करतो आम्ही? तो मुलगा कसा आहे किंवा ती मुलगी कशी आहे त्याचं रूप बघतो. आणि जर रूप आवडलं तर एकमेकांना आपण होकार देतो आणि मग लग्न होतं. म्हणजे आम्ही काय बघतो? आम्ही रूप बघतो आणि तिथेच बसतो. एक वर्षानंतर दोघांनाही कळतो खरं काय आहे. लक्षात येईल. मग बघितलं काय पाहिजे? स्वरूप बघितलं पाहिजे. भगवंताचं सुद्धा रूपामध्ये अडकायचं नाही. इथे आलो आणि नमस्कार केला तरी तो मंगलमूर्तीपर्यंतच जातो, हे लक्षात घ्या. आता हे वाक्य देखील खरं करतो मग पुढे जातो. समोर रामप्रभू आहे. रामप्रभू अवतार कुणाचा आहे? आता तुम्ही रामनवमीला ती कथा करा तिथे. विष्णूंचा अवतार आहे. पण विष्णू कसे आले? ब्रह्मा विष्णू महेश कुणी निर्माण केले? मंगलमूर्ती. म्हणजे गेलो ना मंगलमूर्तीपर्यंत मूळ. लक्षात घ्या. हनुमंत घ्या. हनुमंत काय? शंकराचे अवतार आहे. शंकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश किंवा विठ्ठल. विठ्ठलामध्ये तिघे आहेत. शास्त्रामध्ये सांगून ठेवलंय. विठ्ठलाचे शास्त्रामध्ये सांगून ठेवलंय. विकारो विश्वकर्तात् ठकारो शंकरं स्वयं. विकारो विश्वकर्तात् ठकार शंकरं स्वयं. लकार लक्ष्मीकांतस्य विठ्ठलेति प्रकीर्तिता. आम्ही नमस्कार विठ्ठलाला करत असलो तर त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू हर आहे. आणि ब्रह्मा विष्णू हर आहे म्हणजेच मंगलमूर्ती आहे. पण त्याला कोणी निर्माण केलं? तुकाराम महाराजांचा एक अभंग गायला जातो बघा.
ऐसे तिन्ही देव देथोरी उत्तम तो हा गजानन माय बाबा ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती कोणी केली सर्वत्र रामदासांनी सुद्धा सांगून ठेवलं एका ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि हर यासी निर्मिता तोची थोर ब्रह्मा विष्णू आणि हर यासी निर्मिता तोची थोर तेथे जाणारा परमेश्वर नाना यज्ञ करोनिया कुठचाही देव येतला ते मूळ मंगलमूर्तीपर्यंत पोहोचतो व्यवहारात एक उदाहरण देतो आणि पुढे जातो माझ्या समोर हा माईक आहे आवाज वाढवायचं काम करतो इथे तंबोळ्याचं मशीन आहे इथे तरुणांचे बारीक बारीक बल्ब आहे फॅन आहे ट्यूब आहे दिवा आहे छोटा दिवा ही सगळे काय आहे तर रूप आहे माईक सारखा दिसतो हे याच्यासारखं दिसतं ही सगळे रूप आहे जशी देवांची वेगवेगळी रूप आहेत रामकृष्ण हनुमान गणपती असतात ही सगळी वेगवेगळी रूप आहेत पण या सगळ्याला किंमत कधी मिळत आहे या सगळ्याला मूळ चैतन्य कुठून मिळतंय तर मीटर नावाची गोष्ट इथे कुठेतरी त्या मीटर मधून जोपर्यंत करंट याला येतोय तोपर्यंत याचं महत्व याचं काय हे तिथे लक्षात घ्यायचंय राम घ्या कृष्ण घ्या हनुमंत घ्या दत्त घ्या या सगळ्याचं मूळ कुठे आहे तर मंगलमूर्ती आणि म्हणून म्हणतात की मुळाला पोहोचले कुठेही नमस्कार केला तरी मंगलमूर्तीपर्यंत पोहोचतो हे या व्यवहारात उदाहरण बघा मीटर बंद लाईट बंद झाला तर हे सगळं बंद होईल मग हे नुसतंच उभे मग ते ठीक आहे कुठेही नमस्कार केला तर तो मंगलमूर्तीपर्यंत पोहोचतो आणि म्हणून संतांनी काय सांगितलं प्रथम नमन करायचं असेल प्रथम वंदन करायचं असेल तर मंगलमूर्तीला करा आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची की साधू संतांना आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि मग त्यांनी सांगितलं ते करावं म्हणून आज पहिल्या दिवशीच्या कीर्तनसेवेला अभंग घेतला करू प्रथम नमन वंदू देव गजानन पण माझा आधी तर पहिलं कीर्तन आहे मग जे तुम्हाला सांगायचं ते मी आधी पाहिलं पाहिजे मग आजच्या दिवशीचं कीर्तन हे मंगलमूर्तीला वंदन करणार असलं पाहिजे म्हणून त्यांचा अभंग घेतला आता तुकाराम महाराजांनी अभंगाची पहिली एकच गोष्ट सोडणार आहे करू प्रथम नमन वंदू देव गजानन इथे मंगलमूर्तीचं एक नाव वापरलं गजानन काय ही होते ती गजासारखे आहे ज्याचे अन्न असा तो गजवंती आता ते का आहे याच्या वेगवेगळ्या कथा शिवपुराणामध्ये आहेत गणेश पुराणामध्ये आहेत त्याच्यात आपण जाऊ बघूया पण म्हणून महाराजांनी ते गजानन असा शब्द वापरला पण ते सुद्धा गणपतीचं मूळ रूप नाही बरं याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी एकच सांगतो की गणपतीचं मनुष्य रूपातलं मंदिर तुम्ही आम्ही आहोत कसं म्हणजे हत्तीचं तोंड असल्याच्या आधीचं मंदिर असं मंदिर तामिळनाडूमध्ये एका ठिकाणी आहे आणि त्या मंदिराचं नावच आहे आदिविनायक आदि म्हणजे आधीचा त्याचं नावच आहे आदिविनायक पण नंतर या ज्या कथा झाल्या त्याच्यानंतर हत्तीचं मुख बसवलं आणि तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्यासाठी ज्याला प्रसिद्ध म्हणतो ते नाव गजानन आहे म्हणून महाराजांनी अभंगामध्ये गजानन असं वापरलं आपण गणपतीचं एक नाव घेतलं तर गजानन गजासारखा आहे ज्याचा आनंद असा तो गजानन पण दुसरी गणपतीची देखील नाव आहेत बघा मी फक्त पूर्वकाला गणपतीच्या नावावरती बोलणार तरी लक्षात घे तुमच्या गजानन पहिलं नाव सगळ्यांना माहिती किंवा तेच का महाराजांनी वापरलं तर आज सगळीकडे बघा जास्तीत जास्त पॉप्युलर गजानन नाव आहे म्हणून गजानन वापरलं तिथे दुसरा वापर आलं नसतं का आलं असतं नाव वेगवेगळी आहेत दुसरं गणपतीचं नाव काय आहे गणेश गणेश म्हणजे काय गण अधिक ईश या सृष्टीतले सगळे गण म्हणजे विष्णू गण असू देत शंकराचे गण असू देत यमाचे गण असू देत मानव गण असू देत राक्षस गण असू देत कोणीही कुठचेही गण असू देत त्यांचा ईश म्हणजे परमेश्वर मंगलमूर्ती हा या सगळ्या गणांचा भगवंत आहे किंवा ईश्वर आहे ईश म्हणजे परमेश्वर भगवान गणेश नाव
आपण म्हणतो काय म्हणतो ते आपण आता गणपती आले असं आपण म्हणतो. म्हणजे ते गणपतीचं नाव घेतो आपण गणपती. मग गणपती म्हणजे काय? मुळात पती म्हणजे काय? यम पालयते इति पती, जो पालन करतो म्हणून पत्नीला पती असतो. पतीचं कर्तव्य काय? तर पत्नीचं पालन करायचं आहे. जो राष्ट्राचं पालन करतो तो राष्ट्रपती, लक्ष्मीचं पालन करतो तो लक्ष्मीपती. मग सर्व गणांचं, या सृष्टीतल्या सगळ्या गणांचं जो पालन करतो तो गणपती. नाव फक्त आपण घेतो बघा. यात एक गजानन नाव तुम्हाला सांगितलं, मग गणेश सांगितलं आणि मग आता गणपती. या नावामध्ये सुद्धा अर्थ आहे. संत कुठचं तरी नाव कुठेतरी वापरत नाही ते असं. तुकाराम महाराजांच्या पंथामध्ये गजानन वापरतो, पण गणपती या सगळ्या नावांचा अर्थ आहे आणि त्याचा वेगवेगळा अर्थ आहे. आता जे रामकृष्ण तुम्हाला कळतात तर त्यांचे जे दास होते की त्यांचं मूळ नाव नारायण होतं. नारायण नाव घेतलं तर वेगळं वेगळं की तुमच्या, माझ्या मनात ते नाहीये की त्याचं काय झालं. समर्थ रामदास झाले. या समर्थ रामदासांनी तुमच्या आमच्या मनावरती संस्कार करण्यासाठी मला ते सुरू केले. वास्तविक समर्थ सुद्धा काय आहे तर रामभक्त आहे. मग त्यांनी मनावर संस्कार करण्यासाठी, तुमच्या आमच्या मनावर संस्कार करण्यासाठी मनात श्लोक लिहिले. मनात श्लोक लिहिताना पहिल्यांदा काय लिहिलं? पहिला शब्द मनाच्या श्लोकातला आठवा. मनाच्या श्लोकातला पहिला शब्द आठवा म्हणजे लक्षात येईल रामभक्त असणाऱ्या समर्थाने देखील पहिलं वंदन कुणाला केलं? गणपतीला. गणाधीश
अधिश लावला ना, म्हणजे ज्याच्याकडे या गणांची सर्व सत्ता आहे असा मालक. तुम्ही मला असा प्रश्न विचारा की बुवा काय मालक काय आणि सर्व सत्ता असणारा मालक काय, सारखंच आहे की श्रोत्यांच्या मनामध्ये हा भाव येईल, पण सारखं नाही हे पटवून देतो. आता प्रत्येकाला वाटते दिसायला सारखं दिसतंय, मालक काय आणि सर्व सत्ता असणारा मालक काय एकच वाटतं बुवा, पण वेगळं आहे लक्षात पटवून देतो. मी तुमच्यापैकी एकाच्या घरी आलो, स्वागत वगैरे झालं आणि तो बोलायचा हा हे माझं प्रकाश, हा मी मालक आहे, मी मालक, हे सगळं मी केलं, हे असं केलं तसं केलं. आपण सांगितलं होतं दुसऱ्या आलेल्या मालकाला इथे मालक ना, मी मालक, मी याचा मी मालक, हे माझ्यावर किती असं सांगत असता मी पटकन तुम्हाला असं विचारलं, मग जरा मला 5,000 रुपये जरा जोडे देता का? मग लगेच तुम्ही काय म्हणता, हिला विचारलं सांगतो. जर तुम्ही मालक आहात तर तिला कशाला विचारलं पाहिजे? म्हणजे घरावरती तुमची पूर्ण सत्ता नाही, फक्त मालक, सर्व सत्ता असणारे असाल गरज नाही. दुसरं उदाहरण सांगतो. तुमच्या आमच्याकडे अनेक जणांच्या घरी अनेक सातबार आहेत. जमिनीच्या बद्दल बोलतोय, तिकडे खूप व्यवहार होतात, म्हणून ते उदाहरण देतो. खूप सातबार असतात आपल्याकडे आणि आपल्या सातबाराच्या वरती आपलं मालक म्हणून नाव लिहिलेलं असतं. त्याचा दस्तऐवज आपणच भरत असतो तलाठी ऑफिसला. पण अनेक जमिनी अशा आहेत तुमच्या आमच्या की ज्या नावावर आमच्या आहेत, पण त्या आहेत प्रत्यक्षात कुळांकडे. नाही त्या जमिनीचे मालक कोण? आम्ही कागदावर. आणि जमीन कुठे आम्हाला माहिती नाही, तिच्यात काय लावलं होतं आम्हाला माहिती नाही, कारण ती कुळांच्या ताब्यात आहे. म्हणजे मालक आम्ही, पण सत्ताधीश कोण आहे? कुळ आहे. मग तसंच समर्थाला सांगायचं होतं की गणेश हा नुसता मालक नाहीये, या सगळ्या गणांवरती त्याची पूर्ण सत्ता आहे असा मालक आहे. लक्षात घ्या, या संपूर्ण सृष्टीचा पूर्ण सत्ता असणारा मालक कोण असेल तर गणाधीश आहे. आणि म्हणून समर्थाने तिथे गणाधीश असा शब्द वापरला, नाहीतर त्यांना दुसरा शब्द वापरला आला असता. आणि अशा या गणाधीशाला सगळ्यांनी प्रथम वंदन करावं. तर शास्त्रामध्ये पण तसं सांगितलंय बघा, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमय तथा संग्रामे संकटेशैव. कुठचंही काम सुरू करताना गणपतीला वंदन केल्याशिवाय, पूजन केल्याशिवाय, नमस्कार केल्याशिवाय करायचं नाही. आणि बघा आपल्याकडे देखील असं केलं जात नाही. अगदी एक उदाहरण देतो, कदाचित काही नाव माहिती असेल की महादेव शंकर त्रिपुरासुराचा ज्यांनी वध केला, पण त्रिपुरासुराशी युद्ध करायला भगवान शंकर पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा त्रिपुरासुरांनी त्यांना पराभूत केलंय शंकरांना पहिल्या वेळेला. आणि जंगलात जाऊन बसले, विचार करतायत अरे मी देवांचा देव महादेव आणि मला पराभूत करावा लागला, का असं झालं? त्यावेळेला या गादीचे मालक देवर्षी नारद शंकरांकडे गेले आणि शंकरांना सांगितलं तुम्ही पराक्रमी आहात, तुम्ही महान आहात, पण एक गोष्ट विसरला, युद्धाला जाताना कुठच्याही कामाला निघताना प्रथम गणपतीला वंदन करायचं असतं. ही गोष्ट राहून गेली तुमच्याकडून. आणि मग शंकरांना आपली चूक कळली, त्यांनी मंगलमूर्तीला वंदन केलं आणि मग पुन्हा लढायला गेले आणि त्रिपुरासुराचा वध झाला. मग ते शंकरांना चुकलं नाही, ते तुम्हाला चुकेल का? ज्ञानेश्वर माऊली तिथे आमचं मस्तक खाली येतं, त्यांनी पण लिहिताना काय केलंय, ओम नमोजी आद्या. जो आद्य आहे म्हणजे आधी आहे, पहिला आहे, आणि तो कोण आहे? ओंकार प्रधान रूप गणेश आहे. महाराजांचं ते काम आहे. किंवा दुसऱ्या एका अभंगामध्ये पण मंगलमूर्ती आली सांगून ठेवले.
याचं एका वाक्यामध्ये उत्तर देतो की पहिलं वंदन पूजन स्मरण नमन गणपतीचं काय बस. जे काही मी अर्थातच कोणत्या बडबडतोय त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. आणि याला जर चुकला तर काम होत नाही. आणि कुठेही दुनियेमध्ये जाऊन बघा, कुठचंही शास्त्र कुठचंही पुराण काढून बघा, मंगलमूर्तींचा प्रथम पूजेचा मान हा सगळ्यांनी मान्य केला आहे. तुमची वेळेची मर्यादा मला पाळायची आहे, त्यामुळे पूर्वळकासाठी आधीच थांबतो. आणि म्हणून माझा आळ्याच्या हद्दीतलं किंवा वेशीतलं मी पहिलं कीर्तन होतो आणि ते मंगलाचरणाचं करायचं. म्हणून आज पहिल्या दिवशी अवघ घेतला करू प्रथम वंदू देव गेल्या. पण तुम्हाला सांगायचं मी फक्त ते करायचं नाही. हे लोकांसाठी ब्रह्मज्ञान नको किंवा पहिल्या दिवशी ते पाळायचं. म्हणून पहिल्या दिवशी आज वंद घेतला की मंगलमूर्तीला प्रथम वंदन करायचं. आणि कीर्तन समाज प्रबोधनाचं साधन आहे. सगळ्या लोकांना एवढी एक गोष्ट आज कळली तरी माझं कीर्तन सार्थ केलं की कुठची गोष्ट पहिल्यांदा करताना नमन पूजन स्मरण वंदन हे फक्त मंगलमूर्तीचं करायचं. हेच पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय, करू प्रथम वंदन वंदू देवतेला. आणि ते जर आपण केलं तर पुढच्या अध्यायामध्ये सांगून ठेवलंय तो कोण आहे मंगलमूर्ती, तर रिद्धी सिद्धीचा मुलगा. आमचं आयुष्य जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आम्ही कशासाठी काढतो? अनेक गोष्टी मिळवण्यासाठी. मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यात आम्हाला हव्या असतात असं वाटतं. या सगळ्या रिद्धी आणि सिद्धीमध्ये येतात. एखाद्याला वाटतं मला उत्तम कीर्तन करता यावं, एखाद्याला वाटतं मला पेटी वाजवता यावी, याला वाटतं मला तबला वाजवता यावं. या सगळ्या सिद्धी आहेत. एखाद्याला वाटतं मला धाडाव करता यावं. या सगळ्या सिद्धी आहेत. या सगळ्या सिद्धी किंवा आपल्याला ते सगळं पाहिजे असतं, या सगळ्या रिद्धी सिद्धी आहेत की नाही याचा दाता कोण आहे तर मंगलमूर्ती आहे. हे सगळं तुम्हाला पाहिजे असेल तर शरण फक्त मंगलमूर्तीला गेलं पाहिजे, कारण त्याच्या पत्नी आहेत. रिद्धी सिद्धीचा तो दाता आहे. आणि पुढची ओळ एकच सांगतो आणि थांबतो आज. आली विघ्ने निवारता. नुसती रिद्धी सिद्धी मिळून चालत नाही बरं. मला कीर्तन करण्याची सिद्धी मिळाली तर माझं उदाहरण घेऊन सांग. सिद्धी मिळाली पण याच्यात विघ्न येऊ शकतो. माझा घसा आज बसू शकतो, मला काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, मी ते येणार नाही. म्हणजे विघ्न येणार नाही याची जबाबदारी देखील मंगलमूर्ती घेतात. म्हणून त्यांच्या पुढे म्हटले आली विघ्ने निवारता. आणि म्हणून त्यांचं वेगळं नाव आहे विघ्नहर्ता. पैशाच्या बाबतीत बघा, खूप पैसे एखाद्याकडे, खूप पैसे साठवून ठेवलेले आहेत, पण ज्या बँकेत ठेवले ती बँक बुडाली किंवा बँकेत ठेवले घरी ठेवले आणि नोटाबंदी झाली किंवा घराला आग लागली. म्हणजे पैसे असून सुद्धा विघ्न आले नाही तर ते तुमच्याकडे राहतील ना. मग हे काम देखील मंगलमूर्ती करतात. आणि म्हणून आपण त्यांना विघ्नहर्ता असं म्हणतात. त्यांची अनेक नावे बघा, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, विघ्नहर्ता आहे, लंबोदर आहे, एकदंत आहे. या प्रत्येक नावावर मला एक तास बोलता येईल लक्षात घ्या. आणि नावं कशी आहेत माहिती का? ही सगळी नावं रूपात्मक आणि गुणात्मक आहे. मंगलमूर्तीच्या एक तर रूपाचं वर्णन करतात किंवा गुणाचं वर्णन करतात. तो महाकाय आहे, रूपात्मक झालं. पण तो वक्रतुंड आहे. आता वक्रतुंड याचा अर्थ नीट लक्षात घ्या. वक्रतुंड याचा अर्थ वाकड्या तोंडाचा असा नाही. चुकून असं कोणी बोलला तर त्याला थांबवायचे लगेच की नाही, वक्रतुंडचा असा अर्थ वाकड्या तोंडाचा नाही. वक्रतुंड यती इति वक्रतुंड म्हणजे जे चुकीचं आहे, पाप आहे, या सगळ्याचा नाश करणारा, जे वक्र आहे ते सरळ करणारा असा वक्रतुंड आहे. हे गुणात्मक नाव आहे. अशी मंगलमूर्तीची अनेक नाव आहेत. आणि अशा मंगलमूर्तीला जर आपण पहिल्या दिवशी शरण गेलो तर याच्या उत्सवामध्ये आणि या गावामध्ये कधीच कसले विघ्न येणार नाही. म्हणून पहिला प्रयत्न आज मंगलमूर्तीला शरण जावा कीर्तनातून. आणि माझे देखील कीर्तन उत्तम पद्धतीने पार पाडावे म्हणून मी देखील मंगलमूर्तीला शरण जाण्यासाठी आज पहिल्या दिवशी सुद्धा जो अभंग घेतला मान उंचा करणार. मी देखील तोच प्रयत्न केला की आज पहिला दिवस आहे. कारण मी आज कित्येक वर्ष इथून जातोय पण इथे कीर्तनाचा योग आला.